या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत क्रीप ऑफ रेल. आता पहिल्यांदा बघू आपण डेफिनेशन ऑफ क्रीप ऑफ रेल. क्रीप ऑफ रेल is defined as the longitudinal movement of the rails in the track in the direction of motion of locomotive. आता जे काही तुम्हाला याच्यामध्ये सांगितले आहे, जे काही क्रीप ऑफ रेल म्हणजे जे काही तुमचं हे काय तुमचे ट्रॅक आहे, ज्या दिशेमध्ये तुमची ट्रेन किंवा ट्रेनचं इंजिन मूव्ह होतं त्या दिशेमध्ये काय होतं, काही प्रमाणात हा जो काही रेल आहे याची लॉंगिट्युडिनल मूवमेंट होते. म्हणजे जर मोशन डायरेक्शन असेल राईट साईडला असेल तर त्या राईट साईडला काय होतं, स्लाइटली तुमचं जे काही रेल आहे ते काय होतं, त्या ओरिजिनल पोझिशनवरून तो काय होतो, फॉरवर्ड पोझिशनला मूव्ह होतो. काय होतो, फॉरवर्ड मूव्ह होतो. याला म्हटलं जातं क्रीप ऑफ रेल. क्रीप ऑफ रेल दुसरं तिसरं काय नसून ज्या दिशेमध्ये तुमचं जे काही लोकोमोटिव्ह आहे किंवा ट्रेन मूव्ह होते त्याच दिशेमध्ये काय होतं, तुमचं जे काही मुवमेंट होते ह्या रेलच्या लॉंगिट्युडिनल मुवमेंटला काय म्हटलं जातं, क्रीप ऑफ रेल. तर काय हे लॉंगिट्युडिनल मुवमेंट होते, लॉंगिट्युडिनल मुवमेंट. आणि हे जे काही तुमचं ज्या दिशेला लोकोमोटिव्ह जातं तुमचं, किंवा तर आपण इंजिन म्हणू, इंजिन किंवा ट्रेन त्या दिशेला काही प्रमाणात ह्या रेलची काय होते, मूवमेंट होते. जरी हे तुमचं रेल कॉन्स्टंट असेल तरी तुमचं काय होतं, किंवा फिक्सअप केलेलं जरी असेल तर काही प्रमाणात जेव्हा तुमची ट्रेन किंवा लोकोमोटिव्ह ह्याच्यावरून मूव्ह होते तर काय होतं, त्या व्हीलचं जे काही लोड आलेला असतो त्या लोडमुळं काय होतं, रोलिंग व्हीलमुळं ह्याची काही प्रमाणात फॉरवर्ड डायरेक्शनला पुढच्या बाजूला काय होते, मूवमेंट होते. मग ही जी काही मूवमेंट होते हे कोणत्या ह्या दिशेला होते, तर लॉंगिट्युडिनल डायरेक्शन. म्हणजे ज्या दिशेला तुमचं ट्रेन मूव्ह होते किंवा लोकोमोटिव्ह मूव्ह होतो लक्षात किंवा जात आहे त्या दिशेला काय होतं, काही प्रमाणात ह्या रेलची हालचाल होते लक्षात, लॉंगिट्युडिनल मूवमेंट होते. या मूवमेंटला काय म्हटलं जातं, क्रीप ऑफ रेल. आणि हे कोणत्या डायरेक्शनला होते या रेलची मूवमेंट, तर ज्या दिशेला तुमचं लोकोमोटिव्ह मोशन असेल लक्षात, ज्या दिशेला तुमचं लोकोमोटिव्ह मूव्ह होत आहे त्या दिशेला काय होतं, तुमचं ह्या रेलची मूवमेंट लॉंगिट्युडिनल मूवमेंट होते. ही जी काही लॉंगिट्युडिनल मूवमेंट आहे यालाच काय म्हटलं जातं, क्रीप ऑफ रेल. तर ही झाली आपली डेफिनेशन ऑफ क्रीप ऑफ रेल. क्रीप ऑफ रेल इज डिफाइंड ॲज द लॉंगिट्युडिनल मूवमेंट ऑफ द रेल इन द ट्रॅक इन द डायरेक्शन ऑफ लोकोमोटिव्ह. जे काही लोकोमोटिव्हची डायरेक्शन आहे त्या दिशेला काय होतं, ह्या रेलची मूवमेंट होती. म्हणजे हा जे काही रेल आहे हे काही प्रमाणात असं पुढल्या बाजूला मूव्ह होतो किंवा फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतो. कशामुळं होतो, जेव्हा तुमची ट्रेन ह्याच्यावरून पास होते, जी काही रोलिंग व्हील आहे त्याचं काय होतं, त्याच्यावर प्रेशर अप्लाय होतं किंवा ते रोलिंग व्हील त्याला कॉम्प्रेस करतात आणि त्याच्यामुळं स्लाइटली तुमचं जे काही रेल्स आहेत ते काय होतात, मूव्ह होतात इन फॉरवर्ड डायरेक्शन लक्षात, इन फॉरवर्ड डायरेक्शन ड्यू टू मोशन ऑफ लोकोमोटिव्ह. तर त्या लोकोमोटिव्हच्या गतीमुळं काही प्रमाणात तुमचे जे काही रेल्स आहेत ते पण काय केलं जातं, हे स्लाइटली मूव्ह होतात. या मुवमेंटला काय म्हणतं आणि जी काही मुवमेंट आहे ती मुवमेंट कशी आहे, इन डायरेक्शन ऑफ लोकोमोटिव्ह, इन डायरेक्शन ऑफ
लोकोमोटिव्ह, त्या लोकोमोटिव्हच्या डायरेक्शनला जी मुवमेंट होते, म्हणून याला काय म्हणलं, लॉंगिट्युडिनल मुवमेंट म्हणलेलं आहे. आणि कशाची होती ती मुवमेंट, तर ही जी काही रेल आहे ह्या रेलची काय होते, मुवमेंट होते. लक्षात, हे 2 रेल असतात, त्या काही प्रमाणात ह्या जी काही रेल्स आहेत फिक्सअप केलेली स्लीपरवरती ह्याची काय होते, मुवमेंट होते. याला म्हणलं जातं क्रीप ऑफ रेल. आता जी काही क्रीप ऑफ रेल आहे त्याला आणखी काय म्हणलं जातं, ट्रॅव्हल ऑफ रेल. ट्रॅव्हल ऑफ रेल, जे काही क्रीप ऑफ रेल आहे त्याला आणखी काय म्हणलं जातं, ट्रॅव्हल ऑफ रेल. म्हणजेच क्रीप ऑफ रेल इज ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रॅव्हल ऑफ रेल. म्हणजे क्रीप ऑफ रेललाच आणखी काय म्हणलं जातं, ट्रॅव्हल ऑफ रेल देखील म्हणलं जातं. आता जी काही क्रीप आहे त्याची जी काही व्हॅल्यू आहे ती किती असते तुमची, 6 इंचेस असते. म्हणजे जेव्हा तुमचं लोकोमोटिव्ह मूव्ह होते वेळेस ती रेल लॉंगिट्युडिनल डायरेक्शनमध्ये किती प्रमाणात मूव्ह होऊ शकते, तर जास्तीत जास्त किती, 6 इंचेसपर्यंत तुमची मूव्ह होऊ शकते. जे काही कॉमन व्हॅल्यू जी आहे तर ती किती आहे, 6 इंचेस. म्हणजेच काही वेळेस तुम्हाला सेंटीमीटरमध्ये विचारलं जातं तर 16 सेंटीमीटर. लक्षात, एक्झामच्या दृष्टिकोनातून हा जो काही नंबर आहे खूप महत्त्वाचा आहे. क्रीप व्हॅल्यू ती किती असते, 16 सेंटीमीटर किंवा त्याला आपण काय म्हणलं, 6 इंचेस और 6 इंचेस. तर जी काही व्हॅल्यू आहे त्या क्रीपची तर ती किती आहे, 6 इंचेस और 16 सेंटीमीटर. दोन्ही काय एकच आहे, फक्त काय युनिट इथं वेगवेगळं आहे. 6 इंच म्हणा किंवा 16 सेंटीमीटर, ह्या दोन्हीपैकी एक. तर हे झालं आपलं क्रीप ऑफ रेल. तर ही होती आपली डेफिनेशन ऑफ क्रीप ऑफ रेल. नेक्स्ट तुमचं इफेक्ट ऑफ क्रीप ऑफ रेल. आता जी काही इफेक्ट आहे क्रीपचा, आता तुमचं रेल काय केलेलं असतं, तुमचं फिक्सअप केलेलं असतं. कशावरती, स्लीपरवरती तुमचं रेलचं काय केलेलं फिक्स केलेलं असतं. पण जेव्हा तुमची ह्या रेलची मुवमेंट होईल तर काय होतं, तुमची हे मूव्ह झालं म्हणजे त्याचा इम्पॅक्ट कशावर होतो, ह्या स्लीपरवर पण होतो. कारण स्लीपर याला काय केलं, ऑलरेडी आपण फिक्सअप केलेत. हे जर रेल असं मूव्ह झाले पुढच्या डायरेक्शनला तर याचा इम्पॅक्ट काय होतो, ह्या स्लीपरवरती पण होतो. स्लीपर काय होतात, बाहेर येतात. तर जी काही पोझिशन आहे स्लीपरची बसवलेली त्या पोझिशनमधून ते काय होतात, बाहेर येतात. म्हणजे स्लीपर मूव्ह आउट ऑफ पोझिशन. म्हणजे त्या पोझिशनमध्ये जे बसवलेले होते आपण स्लीपर त्याच्या जागेवरती ते काय होतात, त्या ठिकाणून निघून पडतात. म्हणजे थोडेसे बाहेर येतात. त्यालाच म्हणलं जातं स्लीपर मूव्ह आउट ऑफ पोझिशन. आणि त्याचा जो काही परिणाम होतो तो काय होतो, गेजवरती आणि अलाइनमेंट होती. म्हणजे गेज काय तुमचं, ह्या 2 रेलमधलं जे काही रेलचं एक टॉप आहे, क्लिअर हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन टॉप ऑफ इनर फेसेस ऑफ रेल. तर याच्यातलं जे काही क्लिअर हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे बिटवीन टॉप ऑफ इनर फेसेस ऑफ रेल इज कॉल्ड ॲज तुमचं गेज. तर गेज काय, हे तुमचं ह्याच्यातलं क्लिअर डिस्टन्स आहे, ह्याच्यावर जर इम्पॅक्ट होतो परत अलाइनमेंटवर देखील इम्पॅक्ट होतो. जे की जर इथं तुमचं जॉईंट ब्रेकआउट झालं तर ह्याची अलाइनमेंट काही वेळेस चेंज होण्याची पॉसिबिलिटी असते. तर हे झालं तुमचं फर्स्ट इफेक्ट. म्हणजे क्रीपमुळं कोणते परिणाम होऊ शकतात, तर फर्स्ट इफेक्ट होता तुमचा स्लीपर मूव्ह आउट ऑफ पोझिशन. आणि त्याचा जो काही इम्पॅक्ट होतो कशावरती होतो, परत स्लीपर तर त्याच्या जी काही पोझिशनमध्ये बसवलेले होते ते काय होतं, तिथं बाहेर त्याच्यामधून हा तर एक इफेक्ट झाला, परिणाम झाला तिथं. परत काय होतं, त्याचं स्लीपर बाहेर निघाल्यामुळं जे काही गेज आहे ते त्याच्यावर पण इम्पॅक्ट होतो आणि अलाइनमेंटवर देखील होतो. नेक्स्ट पोझिशन ऑफ पॉईंट्स अँड क्रॉसिंग मे गेट डिस्टॉर्टेड. आता जे काही सेकंड पॉईंट आहे, जे काही पॉईंट्स आणि क्रॉसिंग आहेत ते काय होतात, मे गेट डिस्टॉरेशन. आलं लक्षात. मग जे काही तुमचं आपण त्याला म्हणतो ही अरेंजमेंट आहे तुमची, ह्याच्या ह्या पॉईंट आणि क्रॉसिंग म्हणजे काय, तुमचं एक फॅसिलिटी असते किंवा एक अरेंजमेंट असते. त्याच्यामध्ये एक ट्रेन ते काय असते दुसऱ्या
ट्रॅकवरती मूव्ह होण्याची जी काही फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली असते त्या अरेंजमेंटला काय म्हणलं जातं, पॉईंट्स अँड क्रॉसिंग म्हटलं जातं. हा लक्षात, पॉईंट्स अँड क्रॉसिंग म्हणजे तिथे एक फॅसिलिटी प्रोव्हाइड केलं जातं जेणेकरून वन ट्रेन एका ट्रॅकहून दुसऱ्या ट्रॅकवरती इझिली जाऊ शकते. म्हणजे ह्या करता जी काही फॅसिलिटी इथं प्रोव्हाइड केलेली आहे त्या फॅसिलिटीला काय म्हणलं जातं, पॉईंट्स अँड क्रॉसिंग. म्हणजे ह्या पॉईंट्स अँड क्रॉसिंग प्रोव्हाइड केल्यामुळं तुमची ट्रेन काय करू शकते, एका ट्रॅकहून दुसऱ्या ट्रॅकवर मूव्ह होऊ शकते. या अरेंजमेंटला म्हणलं जातं पॉईंट्स अँड क्रॉसिंग. तुमची ट्रेन दुसऱ्या ट्रॅकवरती काय गेली, का जाऊ शकली, तर त्या ठिकाणी ही पॉईंट्स अँड क्रॉसिंग अरेंजमेंट तिथं प्रोव्हाइड केली होती. म्हणजेच ही फॅसिलिटी त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली होती. म्हणून तुमची ट्रेन वन ट्रॅकहून अदर ट्रॅकवर मूव्ह होऊ शकली. हा लक्षात, किंवा तुमचा ट्रॅक चेंज करू शकली. एक ट्रॅकहून तुमची ट्रेन दुसऱ्या ट्रॅकवरती ट्रान्सफर झाली किंवा चेंज केली. जी काही ट्रेन आहे त्या ट्रेननं तुमचा ट्रॅक चेंज केली फ्रॉम वन ट्रॅक टू अनदर ट्रॅक. तर हेही तुमचं काय झालं, पॉईंट अँड क्रॉसिंग हे काय होऊ शकतात, तर डिस्टर्ब होऊ शकतात किंवा डिस्टॉर्टर होऊ शकतात. नेक्स्ट आहे तुमचं जे काही इंटरलॉकिंग मेकॅनिझम आहे ते काय होऊ शकतं, डिस्टर्ब होऊन जाऊ शकतं. जे तुमचं याच्यामध्ये भरपूर पिशपेट असतात, अँकरेज असतात, चेअर्स असतात, जे काही तुमचं रेल्स प्रोव्हाइड केलेले असतात ते स्लीपरवरती असतात. आणि स्लीपर जे आहेत किंवा जॉईंट असतील त्या जॉईंटच्या ठिकाणी फिश प्लेट प्रोव्हाइड केलेलं असतं जॉईंटच्या ठिकाणी. पुन्हा हे जे काही स्लीपर आहेत त्याला डिफरंट फिक्चर आणि फास्टनिंग त्या ठिकाणी युटिलाइज केलं जातं फॉर फिटिंगसाठी. ते काय होतं तिथं ते डिस्टर्ब होण्याची त्या ठिकाणी पॉसिबिलिटी असते. हा लक्षात, किंवा त्या ठिकाणी लूज होण्याची जी काही नटबोल्ट असतील ते त्या ठिकाणी लूज होण्याची पॉसिबिलिटी असते. म्हणजे जे काही मेकॅनिझम आहे ते काय होतं, पूर्णतः डिस्टर्ब होऊन जातं. नेक्स्ट, ब्लास्ट मे कम आउट फ्रॉम परमनंट वे. आता म्हणजे तुम्हाला माहितीच आहे जे ब्लास्ट असतात ते काय स्टोन ॲग्रिगेट काय केलेले असतात, जे काही स्लीपर आहे त्या स्लीपरच्या खाली, आता हे तुमचे स्लीपर आहेत या स्लीपरच्या खाली किंवा स्लीपरच्या बाजूला काय केलं जातं ते प्रोव्हाइड केलं जातं. हा लक्षात, जे काही त्याला आपण खडी म्हणतो किंवा गिट्टी म्हणतो, जे काही ब्लास्ट आहेत किंवा ॲग्रिगेट जे काय केलं जातं ह्या पूर्ण रेलवरती काय केलं जातं, आतरलं जातं. आणि त्याचं जे काही मेन फंक्शन असतं ब्लास्टचं, तर काय करतं, जे काही ट्रेनचा लोड येतं ते काय ॲब्सॉर्ब करून घेण्यासाठी त्या ठिकाणी ती ॲग्रिगेट त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं किंवा प्लेस केलं जातं. मग ज्या ठिकाणी ते ब्लास्ट बसवलेले आहेत, जी काही खडी बसवलेली आहे ते काय होतं, रेलची मुवमेंट झाल्यामुळं, क्रिप झाल्यामुळं ते काय होतं, त्याच्या मेन पोझिशनवरून काय होतं, हे बाहेर येतं. हा लक्षात, आणि परमनंट वे त्या ठिकाणी डिस्टर्ब होऊन जातो. तर हे झालं तुमचं फोर्थ इफेक्ट, परिणाम क्रिपचा. आता लास्ट आहे, लास्ट पॉईंट आहे तुमचं, सरफेस ऑफ ट्रॅक मे डिस्टर्ब विच रिझल्ट्स इन अनकम्फर्टेबल जर्नी. आता रेल्वेचा जो काही सरफेस आहे, जो काही ट्रॅक आहे तो कसा असतो, एकदम स्मूथ असतो. त्याची जी काही लेवल आहे ते कसं असते, त्या दोन्ही रेलची एकच लेवल असते. लक्षात, ही दोन्ही ट्रॅक प्लेस केल्यानंतर ह्याची जी काही लेवल असते रेल नंबर 1 आणि रेल नंबर 2ची ते काय असते, सारखी असते. पण हे वरचे 4 इफेक्ट झाल्यामुळं मग तुमचं जी काही रेलची लेवल असेल, ग्रॅडियंट असेल, त्याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये स्लाईट चेंज होतो. ह्या रेलच्या लेवलमध्ये किंवा ग्रॅडियंटमध्ये काय होतो, एक लेवलमध्ये चेंज होतो, दुसऱ्या ग्रॅडियंटमध्ये चेंज होतो. मग अशा प्रकारे चेंज झाल्यामुळं काय होईल, जेव्हा तुमची ट्रेन याच्यावरतून मूव्ह होते तर ते मूव्ह होते वेळेस ते काय होतं, पॅसेंजरला थोडं खडबडीत किंवा अनकम्फर्टेबल फील त्या ठिकाणी येतं. म्हणजे त्या ठिकाणी स्मॉल अप आणि डाऊन असं जर्नी केल्यासारखं त्या ठिकाणी त्यांना फील होतं. म्हणून त्या ठिकाणी काय म्हणलं, जे काही सरफेस ऑफ ट्रॅक डिस्टर्ब झाल्यामुळं त्याचा परिणाम काय होतो, इनकम्फर्टेबल जर्नी होतो. म्हणजे आपण जे काही प्रवास एकदम स्मूथ वेनी किंवा विदाऊट डिस्टर्बन्सनं करत होतो तो इथं तसं होणार नाही. कारण इथं जे काही रेलची जी काही लेवल आहे ती इथं चेंज झालेली आहे.
अपडाऊन झालेली आहे किंवा ग्रॅडियंट होतो, तो ग्रॅडियंट त्या ठिकाणी कॉन्स्टंट मेंटेन नाही राहिला, त्याच्यामुळे या ठिकाणी काय होतं तुमचं सरफेस रफ होऊन जातो किंवा डिस्टर्ब होऊन जातो आणि त्याचा इफेक्ट काय होतो जर्नीवर होतो. मग जर्नी कसं होती तुमची अनकम्फर्टेबल जर्नी त्या ठिकाणी होते. तर हे झाले तुमचे इफेक्ट्स ऑफ क्रिप्स. आता नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा, आता हे इफेक्ट जे काही मेन कारण आहेत हे क्रिप नेमकं कशामुळे होतं बुवा, अलग प्रिन्सिपल कॉजेस ऑफ क्रिप्स. तर ह्याचे डिफरंट कारण आहेत जे की त्यामुळं तुमचं क्रिप ऑफ रेल ऑकर्ड होतं. म्हणजे क्रिप ऑफ रेल म्हणजेच जे काही तुमची रेलची लॉंगिट्युडनल मुवमेंट होते तर ते कशामुळं होते, त्याचे कोणते कोणते कारण आहेत. तर हे त्याचे 9 रिझन्स आहेत, त्याला आपण कॉजेस म्हणू किंवा रिझन्स म्हणू. तर हे काय आहेत, इथं प्रिन्सिपल म्हणजे काय, इथं जे काही मेन येतं किंवा त्याला चीप असं म्हणू, मुख्य चीप कॉजेस किंवा चीप रिझन्स किंवा प्रिन्सिपल कॉजेस किंवा प्रिन्सिपल रिझन्स इतकेचे नाव आहेत. याला आपण काही वेळेस तुमचं चीप म्हणू शकतो, प्रिन्सिपलला चीप कॉजेस किंवा चीप किंवा प्रिन्सिपल रिझन्स पण म्हणू शकतो. कशाचे, क्रिपचे. क्रिप होण्यासाठी कोणते कोणते कारणीभूत आहेत किंवा फॅक्टर्स कारणीभूत आहेत ते आता आपण बघू. लक्षात, आता कोणते कोणते कारण आहेत त्याच्यामुळं काय होतं आपलं रेलचं क्रिप होतं. लक्षात, क्रिप दुसरं दुसरं काय नसून ही रेलची काय आहे मूवमेंट आहे. रेल काय होतो स्लाइटली तुमचा ज्या दिशेला ट्रेन मूव्ह होते त्या दिशेला स्लाइटली तो रेल काय होतो असं पुढच्या डायरेक्शनला पुश होतो. लक्षात, जे काही पुश होतो म्हणजे त्याची मुवमेंट होते, त्या मुवमेंटला इथं काय म्हणलं तर क्रिप ऑफ रेल. तरी सर्वात महत्त्वाची डेफिनेशन आहे जेव्हा तुम्ही रेल्वे इंजिनिअरिंग शिकताना, तर क्रिप ऑफ रेल लक्षात राहायला पाहिजे. काय आपल्या क्रिप ऑफ रेल, लॉंगिट्युडनल मुवमेंट ऑफ रेल, लॉंगिट्युडनल मुवमेंट ऑफ रेल आहे. लक्षात, तर झालं हे तुम्हाला आता क्रिप ऑफ रेल समजून गेलं असेल. आता बघू आपण प्रिन्सिपल कॉजेस ऑफ क्रिप्स किंवा प्रिव्हेन्शन ऑफ, नाही प्रिव्हेन्शन तर पुढचा पॉईंट येईल. आता हे आहे तुमचं प्रिन्सिपल कॉजेस ऑफ क्रिप किंवा यालाच म्हणलं जातं प्रिन्सिपल रिझन्स किंवा चीप रिझन्स किंवा चिप्स कॉजेस ऑफ क्रिप. आता कोणत्या कोणते कारण आहेत त्याच्यामुळे तुमचं काय होतं क्रिप ऑफ रेल होतं, म्हणजे रेलची मुवमेंट होती. लक्षात, तर फर्स्ट रिझन आहे किंवा फर्स्ट कॉज आहे वेव्ह ॲक्शन, त्यालाच काय म्हणलं वेव्ह थिअरी. सेकंड परक्युशन थिअरी. थर्ड ॲक्सलरेटिंग or starting of train. Fourth, deaccelerating or stopping the train due to application of brake. Fifth, alignment of track. Sixth, expansion and contraction of rails due to variation in temperature. 7, intensities of traffic. 8, gradient of track. 9th, in addition to above points, क्रिप मे ऑल्सो ऑकर ड्यू टू अदर रिझन्स. आता जे काही वरचे 8 पॉईंट आहेत याच्यामध्ये हे धरून आणखी काही कारण आहेत त्याच्यामुळं देखील काय होतं तुमचं क्रिप ऑफ रेल क्रिएट होतो. तर हे झाले 9 फॅक्टर्स ड्यू टू विच क्रिप्स ऑफ रेल ऑकर्ड. याच्यामुळं काय होतं या 9 फॅक्टरमुळं आपलं क्रिप ऑफ रेल काय होतो ऑकवर्ड्स होतो. लक्षात, हे झाले 9 पॉईंट फॅक्टर्स किंवा 9 कॉजेस किंवा 9 रिझन्स ऑफ क्रिप. म्हणजे क्रिप होण्यासाठी जे काही कारणीभूत होते लक्षात किंवा फॅक्टर्स कारणीभूत होते हे काय आहेत 9 फॅक्टर्स किंवा 9 थिंग्स आहेत. त्याच्यामुळे आपलं काय झालं क्रिप त्या ठिकाणी ऑकर्ड झालं. लक्षात, परीक्षेमध्ये येईल तुम्हाला डिफरंट रिझन्स येईल किंवा कॉजेस येईल आयडेंटिफाय करायसाठी. तर हे तुम्हाला तिथं ओळखता आलं पाहिजे. तर हे रिझन्स आहेत किंवा हे कॉजेस आहेत त्याच्यामुळे काय होतं आपला क्रिप होतो. तर आपण डिटेलमध्ये याचं स्टडी करू. आता ह्याच्यामध्ये जे काही फर्स्ट पॉईंट आहे वेव्ह ॲक्शन किंवा वेव्ह थिअरी. वेव्ह ॲक्शन किंवा वेव्ह थिअरी.
वेव्ह ॲक्शन किंवा वेव्ह थेरी. तर आता हे तुमचं झालं फर्स्ट पॉईंट, वेव्ह ॲक्शन किंवा त्यालाच म्हटलं वेव्ह थेरी. आता तुमचं ट्रेन मूव्ह होते वेळेस काय होतं, जे काही रोलिंग व्हील आहे, हे जे काही रोलिंग व्हील आहे ह्याच्या खाली काय होतं, तुमचा जो काही रेल आहे तो काय केला जातो, कॉम्प्रेस केला जातो. आलं लक्षात. आता जेव्हा तुमचं हे सुरुवातीला आपण हे डायग्राम बघू, हे तुमचं काय हे ट्रेन आहे किंवा लोकोमोटिव्ह आहे. आलं लक्षात. हे ट्रेन तुमची मूव्ह होते वेळेस किंवा पासिंग होते वेळेस ओव्हर द रेल्स. आलं लक्षात. तर काय होतं आहे, तुमचं जो काही व्हील आहे ह्या व्हीलवरती काय आलेला असतं, लोड आलेला असतो. जे काही एंटायर किंवा टोटल ट्रेन आहे त्या ट्रेनचा लोड कशावर ॲक्ट होतो, ॲक्सल होतो. ॲक्सलवरून जो काही लोड ट्रान्सफर होतो तो कशावरती होतो, व्हीलवरती होतो. आणि व्हीलवरचा लोड कशावर ट्रान्सफर होतो तुमचा, ह्या रेलवरती. आलं लक्षात. 2 रेल असतात, इथं मी एकच रेल तुम्हाला ड्रॉ करून दाखवले आणि एक रेल ड्रॉ करून दाखवली तर सफिशियंट आहे. आलं लक्षात. हा तुम्हाला माहितीच आहे, जे काही ट्रेन आहे त्या ट्रेनचा टोटल जो काही लोड आहे आलेला असतो तो कशावर आलेला असतो, व्हीलवरती. मग हे व्हील जेव्हा तुमच्या रेलवरून पास होत असते वेळेस, आलं लक्षात, ह्या व्हीलवरती लोड आलेला असल्यामुळं काय होतं, मग ज्या ठिकाणी तुमचं व्हीलचं जे बॉटम आहे, ज्या ठिकाणी रेलला टच झालेलं आहे किंवा रेलवरून मूव्ह होत आहे त्या ठिकाणी काय केलं जातं, कॉम्प्रेस केलं जातं किंवा त्याला डिप्रेस केलं जातं. कारण ते लोड आलेला असतो, तो लोडमुळं काय होईल, ह्या ठिकाणी तुमचं जे काही रेल आहे तो रेल काय होतो, स्लाइटली काय होतं त्या ठिकाणी बेंड होतो. जसं की ह्या डायग्राममध्ये. कारण जी काही मेन रेल जी काही लेवल आहे ही रेलची लेवल होती. आलं लक्षात. पण जी काही लोड रोलिंग व्हीलवरती लोड आल्यामुळं काय झालं तुमचं, तो की व्हील आहे काही प्रमाणात त्या रेलला त्यांनी कॉम्प्रेस केलेला आहे किंवा डिप्रेस केलेला आहे, त्याच्यावरती दाब दिलेला आहे. त्याच्यामुळं काय होईल, जे लेवल होती रेलची, आलं लक्षात, ते काय गेली तर डिस्टर्ब होऊन गेली थोडीशी. म्हणजे खाली त्याला कॉम्प्रेस केलं, दबलं गेलं. मग त्याचं दाब प्रेशर कॉम्प्रेस केल्यामुळं किंवा डिप्रेस केल्यामुळं काय होईल, ह्याच्या लेवलच्या तो खाली जाईल. ह्याची मेन लेवल ही होती. आलं लक्षात. मग हे काय झालं, ह्याच्या असं खाली गेला. म्हणजे त्याला एक रेल पण त्याच्या खाली असणार आहे, असं नाही की रेल असं वरच्या बाजूला राहणार आहे. आलं लक्षात. पण रेल तुमचा कसं झाला, हा जो काही ओरिजिनल रेल होता सुरुवातीचा असा, तर तो रेल कसं झालेला आहे तुमचा, हा रेल व्हीलचा लोड आल्यामुळं तो रेल असं झालेला आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी रेल फॉर्म झालेलं आहे. मग अशा पद्धतीनं रेल झाल्यामुळं डिप्रेशन कुठं झालं, अंडर द व्हील. आलं लक्षात. डिप्रेशन त्या ठिकाणी कुठं झालं, अंडर द व्हील. आलं लक्षात. आणि लिफ्ट कुठं झालं, ॲट बॅक साईड ऑफ व्हील अँड फ्रंट साईड ऑफ व्हील. आता हे आपण काय करू, डायरेक्शन ऑफ व्हील कन्सिडर करू हे, किंवा मोशन ऑफ ट्रेन किंवा मोशन ऑफ व्हील कोणती झाली आपली, ही राईट साईडला. ह्याच्यामुळं काय होईल, त्याचं जे काही व्हील आहे ह्या व्हीलच्या बॅक साईडला म्हणजे रेअर साईडला लिफ्ट झालेलं आहे तुमचं रेलचं. आणि फ्रंट साईडला पण काय झालेलं आहे, रेल तुमचं काही प्रमाणात लिफ्ट झालेलं आहे. तुम्ही हे डायग्राममध्ये बघा. ह्या लोड आल्यामुळं जे काही बॅक साईड आहे व्हीलची तिथं लिफ्ट झालेलं आहे तुमचा रेल, आणि फ्रंट साईडला पण रेल काय झालेलं आहे तुमचं, लिफ्ट झालेलं आहे. आणि हे झालं असं झालेलं आहे. आणि कशामुळं झालेलं आहे, जे काही व्हीलचं लोड आलेलं आहे त्याच्यामुळं काय झालं, रेलवरती अशा पद्धतीचं फॉर्मेशन त्या ठिकाणी क्रिएट झालेलं आहे. आलं लक्षात. आता जेव्हा तुमची ट्रेन मूव्ह होते पुढे, मग हा व्हील काय करतो, ह्या लिफ्टवरती येतो. आलं लक्षात. आणि काही प्रमाणात तुमचं जे काही रेल आहे ते फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतो. जेव्हा तुमचं व्हील परत पुढे मूव्ह व्हायला जातो, मूव्ह व्हायला गेल्यानंतर तुमचा व्हील काय होतो, ह्या इथे येतो. इथं आल्यानंतर काय होईल, हा पोर्शन जो आहे तो काय केला जातो, पुढे ढकलला जातो. पुढे काय केला जातं,
पुश केला जातो फॉरवर्ड डायरेक्शनला. त्याच्यामुळे तुमचं जे काही रेल आहे त्या ठिकाणी काय होते, पुढे मूव्ह होते किंवा फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतं. मग त्या ठिकाणी रेलचं काय झालं, त्या ठिकाणी मूवमेंट झाली. मग रेलच्या मूवमेंटलाच काय म्हटलं जातं, लॉंगिट्युडनल मूवमेंटला क्रीप ऑफ रेल. मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी काय होतं, क्रीप ऑफ रेल त्या ठिकाणी तयार होतं किंवा फॉर्म होतं. आता त्याच्यामध्ये व्हील मूव्ह झालं, त्याच्यामुळे हे जे काही डिप्रेशन आहे ते काय होतं, परत हे पण डिप्रेशन पुढे मूव्ह होतं. जसं जसं रेलचं व्हील पुढे पुढे मूव्ह होईल, हे डिप्रेशन तसं तसं तयार होतं आणि तुमचं जो काही रेल आहे तसं तसं काय होतं, फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह होत जातो. आणि तुमचं जे काही व्हील आहे, आता फॉर एक्झाम्पल इथं आल्यानंतर हे काय होईल, हे लिफ्ट झालेलं बॅक व्हीलच्या पाठीमागे ते काय होईल, ओरिजिनल पोझिशनला येऊन जाईल. लक्षात. मग जेव्हा तुमचं व्हील इथं येईल, मग काय होईल, हे पूर्ण तसं झालेलं असेल. परत इथं काय होईल, तुमचं इथं लिफ्ट झालेलं असेल बॅक साईडला आणि फ्रंट साईडला परत इथं लिफ्ट झालेलं. मग असं ही जी काही हे डिप्रेशन आहे हे कंटिन्यूअस का असणार आहे, थ्रू आउट लेंथ त्या ठिकाणी फॉर्म होणार आहे. आणि जे काही इथं लिफ्ट झालं होतं हे ओरिजिनल पोझिशन आहे. लक्षात. जेव्हा तुमचं व्हील फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह झालेलं असेल किंवा तुमचं व्हील काही अंतर पुढे गेल्यानंतर ह्याचं जे काही ओरिजिनल पोझिशनला काय येणार आहे, तुमचं रेल परत त्या ठिकाणी येऊन स्टॉप होणार आहे. मग अशी जी काही रेलची जी काही मुवमेंट आहे लक्षात. म्हणजे इथं तुम्हाला क्रीप फॉर्म होणार आहे ह्या रेलच्या समोर, ह्या व्हीलच्या समोर. कारण ह्या व्हीलचा जो काही लोड आहे ते कुठं इम्पॅक्ट होणार आहे, ह्या लिफ्टवरती अप्लाय होणार आहे. कारण हे उचललेला भाग जो आहे त्याच्यावरती अप्लाय होणार आहे. त्याच्यामुळे काय होईल, तुमचं रेल थोडा स्लाइटली मूव्ह होईल इन फॉरवर्ड डायरेक्शन. म्हणजे जी काही तुमची मुवमेंट आहे रेलची ही कोणत्या डायरेक्शन आहे, इन लॉंगिट्युडनल डायरेक्शन. त्याला काय म्हटलं जातं, क्रीप ऑफ रेल. तर हे झालं तुमचं वेव्ह ॲक्शन किंवा वेव्ह थिअरी. फक्त तुम्हाला काय करायचे, एक्सप्लेन करायचे. काय एक्सप्लेन करायचे, जेव्हा तुमचं परत थोडक्यात रिवाईज करू, जेव्हा तुमचा लोड ह्याच्यावरती ॲक्ट होईल लोड, त्या ठिकाणी काय होईल, त्या रेलवरती ज्या ठिकाणी लोड ॲक्ट झालेला आहे व्हीलचा त्या ठिकाणी काय होईल, अंडर रोलिंग व्हील कॉम्प्रेशन होईल किंवा डिप्रेस होईल. जे काही रेल आहे कॉम्प्रेस होईल किंवा डिप्रेस होईल. मग झाल्यानंतर काय होईल, तुमचं ही व्हील काय असणार आहे, इन मोशन आहे. मग हे काय तुमचं कॉम्प्रेशन हे कंटिन्युअस फॉर्म होणार आहे आणि हे लिफ्ट फ्रंट लिफ्ट आणि बॅक लिफ्ट हे काय होणार आहे, कंटिन्युअस तिथं फॉर्म होत जाणार आहे त्या पूर्ण एंटायर रेलवरती. कारण तुमचं जे काही व्हील आहे इन मोशन आहे, मग हे तुमचं बॅक लिफ्ट आणि फ्रंट लिफ्ट हे कंटिन्युअस त्या रेलवरती फॉर्म होत जाणार आहे. आणि जेव्हा तुमचं हे व्हील पुढे निघून जाईल तेव्हा हे काय होईल, बॅक लिफ्ट हे लिफ्ट झालेली आहे बॅक लिफ्ट ते काय होईल, ओरिजिनल पोझिशनला येऊन स्टॉप होऊन जाईल. म्हणजे ट्रेन जे काय रेल आहे तुमचं ओरिजिनल पोझिशनला येऊन तिथं स्टॉप होऊन जाईल. पण ह्या जो काही फ्रंट लिफ्ट आहे, पण ह्या फ्रंट लिफ्टवर काय होतो, ह्याचा इम्पॅक्ट होतो कशाचा, व्हीलचा. त्याच्यामुळं इम्पॅक्ट झाल्यामुळं हे व्हील तुमचा काय होईल, ह्या लिफ्टवरती येईल. मग आल्यामुळं काय होईल, हा पोर्शन स्लाइटली असं मूव्ह होऊन जाईल पुढच्या डायरेक्शनला तो पुश केला जाईल. मग त्या ठिकाणी अशा पद्धतीनं पुश केल्यामुळं त्या ठिकाणी रेलची मूव्हमेंट होते. लक्षात. आणि ती मूव्हमेंट कशी होती, लॉंगिट्युडनल डायरेक्शनला. म्हणून त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी क्रीप ऑफ रेल फॉर्म झालेलं आहे. लक्षात. हे झालं फर्स्ट रिझन किंवा फर्स्ट कॉज वेव्ह ॲक्शन किंवा वेव्ह थिअरी. लक्षात. हे झालं पहिला पॉईंट. नेक्स्ट आहे तुमचं परक्युशन थिअरी. आता जी काही परक्युशन थिअरी असणार आहे तुमचं ते कुठं असणार आहे, तुमचं शक्यतो जॉईंटच्या ठिकाणी तुम्हाला हे फॉर्म झालेलं मिळणार आहे. लक्षात. आता हे जे काही क्रीप ऑफ रेल शक्यतो या ठिकाणी कुठं होणार आहे, तुमचं जेव्हा एखाद्या ठिकाणी जॉईंट असेल. मग जेव्हा तुमचा जॉईंट असेल त्या ठिकाणी तुमचा काय असणार आहे, व्हीलचा इम्पॅक्ट असणार आहे. लक्षात. आता हे कशामुळं तयार होणार आहे, ह्या ठिकाणी क्रीप ऑफ रेल व्हील इम्पॅक्ट ऑफ व्हील. लक्षात. त्याच्यामध्ये क्रीप फॉर्म अकर होणार आहे ड्यू टू इम्पॅक्ट ऑफ व्हील. आता ह्याच्यामुळं जेव्हा तुमचं व्हील ह्या जॉईंटहून पास होईल, तेव्हा पास होते वेळेस
तुम्हाला या ठिकाणी दोन रेल दिसतात. तर ह्या रेलला नाव आहेत. आता हे झाली तुमची व्हील मोशन. तर ह्याला काय म्हणणार तुम्ही, फ्रंट रेल म्हणणार किंवा पेसिंग रेल म्हणणार. लक्षात, जे समोरचा ह्या चाकाच्या समोरचा जो काही रेल आहे, आता इथं जॉईंट करते वेळेस आपण जॉईन करतो म्हणजे नेमकं काय करतो, दोन रेल्स एका ठिकाणी कनेक्ट करतो. लक्षात, हा रेल 1 झाला, हा रेल 2. मग जो काही रेल आहे तो व्हीलच्या समोरचा असेल त्याला काय म्हणणार आपण, पेसिंग रेल. लक्षात, हे झाला तुमचा पेसिंग रेल आणि हा झाला तुमचा ट्रेलिंग रेल. लक्षात, अशा पद्धतीनं दोन रेल इथं तुमची झाली, ट्रेलिंग रेल आणि दुसरा पेसिंग रेल. पेसिंग रेल कधी म्हणणार तुम्ही, तो काय व्हीलच्या फ्रंट साईडला आहे. लक्षात, ही व्हीलची मोशन आहे. लक्षात, व्हील ह्या डायरेक्शनला मूव्ह होणार आहे. लक्षात, म्हणून त्याला काय म्हणलं, पुढच्या रेलला पेसिंग रेल आणि बॅक रेलला काय म्हणलं, ट्रेलिंग रेल. झालं. आता हे तुम्हाला ट्रेलिंग रेल आणि बॅक रेल कळायचं असतील कधी म्हणायचं. जर हे मोशन काय ह्याच्या पुढचं जर रेल असेल तर याला पेसिंग म्हणायचं, पेसिंग रेल. आणि इकडं पाठीमागचं जर रेल असेल त्याला पाठीमागचा रेल असेल त्याला ट्रेलिंग रेल म्हणायचं. झालं, हे झालं पेसिंग रेल, ट्रेलिंग रेल. आता जेव्हा तुमचं व्हील जॉईंटच्या ठिकाणी येईल तेव्हा काय होणार आहे, तुमचं जो काही गॅप असणार आहे. लक्षात, तर जो काही गॅप असणार आहे त्या जॉईंटच्या ठिकाणी दोन रेलमध्ये, त्याच्यामुळं काय होणार आहे, तुमचं जो काही व्हील तुमचा ह्या ट्रेलिंग रेलच्या एंडला येईल तर हा पोर्शन काय होणार आहे, त्या ठिकाणी कॉम्प्रेस होणार आहे. लक्षात, त्याला डिप्रेस करणार आहे ऑन डाऊनवर्ड साईडला. लक्षात, जेव्हा तुमचा व्हील एक्झॅक्टली ट्रेलिंग रेलच्या एंडला येईल. लक्षात, आणखी तो जॉईंटवरती आलेला नाही. लक्षात, आणखी तो जो काही व्हील आहे जॉईंटवरती आलेला नाही. जेव्हा तुमचं व्हील आहे जेव्हा मोशनमध्ये असेल, गतीमध्ये असेल, तो मूव्ह होत असेल, मग सुरुवातीला काय येईल, जॉईंटवर येण्याच्या अगोदर तो जो की ट्रेलिंग रेल आहे त्याच्या अगोदर काय येईल, तो एंडला येईल. मग एंडला आल्यानंतर काय होईल, या ठिकाणी टोटल त्या व्हीलचं लोड काय होईल, ॲक्ट होईल. त्याच्यामुळं काय होईल, हा जो काही एंड आहे तो काय होईल, कॉम्प्रेस होईल, तर दाबला गेला जाईल. लक्षात, एक खाल्ल्या बाजूला तो दाबला जाईल. मग हा व्हील थोडं स्लाइटली तो काय होईल, खालच्या बाजूला येईल. आणि खालच्या बाजूला आल्यामुळं काय होईल, तो ह्याची जी काही लेवल आहे तर हे लेवलमध्ये राहणार नाही. लक्षात, कारण काय झालं आहे, जो काही व्हील आहे त्याला थोड्या काही प्रमाणात त्याला कॉम्प्रेस केलं गेलं, त्याच्यामुळे ह्याची लेवल काय झाली, स्लाइटली खाली आली. ही जी काही सुरुवातीला एक लेवल होती, पण या व्हीलनं इथं काय केलं, कॉम्प्रेस केल्यामुळे ह्याचे जे काही एंड आहे थोडंसं खाल्ल्या बाजूला डाऊनवर्ड डिप्रेस झाला. लक्षात, मग अगेन परत काय होईल, हा व्हील मूव्ह होईल. मग पुढे मूव्ह झाल्यानंतर ह्याचा इम्पॅक्ट कशावरती होईल, ह्या पेसिंग रेलच्या पेसला होईल. जो काही पेसिंग रेल आहे ह्याच्या पेसला काय होईल, याचा इम्पॅक्ट होईल. मग इथं ह्याची लेवल एक नसल्यामुळं इथं काय होईल, इथं इम्पॅक्ट इथं क्रिएट होईल. कारण जो काही पेसिंग रेल आहे ह्या पेसिंग रेलच्या एंडला तो काय करेल, इथं इम्पॅक्ट येईल, त्याला धक्का देईल. ह्या धक्क्यामुळं त्या ठिकाणी काय होतो, त्या ठिकाणी ग्रिप त्या ठिकाणी फॉर्म होतो. लक्षात, तर इथं डायग्राममध्ये दिलेलं आहे. ह्या डायग्राममध्ये जेव्हा तुमचं व्हील ह्या ट्रेलिंग रेलच्या एंडला येईल तर ते काही प्रमाणात थोडं दाबलं जाईल. व तेव्हा जे काही लेवल असणार आहे दाबल्यामुळं हे थोडीशी स्लाईड जो ट्रेलिंग रेल आहे त्याचं एंड काय होणार आहे, थोडंसं खाल्ल्या बाजूला जाणार आहे. आणि पेसिंग रेलचं जे काही लेवल आहे रेलची ते काय असणार आहे, थोडं वरच्या बाजूला असणार आहे. लक्षात, मग जेव्हा हे व्हील इथं जॉईंटच्या ठिकाणी येईल तर ह्या जॉईंटच्या ठिकाणी आल्यामुळं काय होईल, तुमचं जे काही पेसिंग रेल आहे त्याच्या एंडला काय होईल, तो काय करेल, इम्पॅक्ट क्रिएट करेल त्या ठिकाणी. लक्षात, इम्पॅक्टमुळं दिल्यामुळं, त्याचा धक्का दिल्यामुळं हा रेल काय होईल, फॉरवर्ड डायरेक्शनला किंवा लॉंगिट्यूड डायरेक्शनला मूव्ह होऊन जाईल. म्हणजेच तिथं काय झालं, परत आपलं क्रीप ऑफ रेल ऑकर्ड झालं. इथं
लॉंगिट्युडिनल मुवमेंट ऑफ रेल झाली म्हणजे त्या ठिकाणी काय तयार झालं आपलं क्रीप ऑफ रेल त्या ठिकाणी प्रोड्यूस झाली किंवा रिझल्ट झाला. लक्षात याचा जो काही रेलचा जो काही व्हीलचा जो इम्पॅक्ट असणार आहे त्याचा रिझल्ट काय झाला फायनली क्रीप ऑकर्ड होतो. लक्षात क्रीप ऑकर्ड म्हणजेच त्या ठिकाणी ह्या इम्पॅक्टमुळे हा रेल काय होईल तुमचं फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह होऊन जाईल. लक्षात तर यालाच म्हटलं जातं क्रीप ऑफ रेल. तर हे झालं सेकंड रिझन, त्याचं नाव आहे परक्युशन थेअरी किंवा परक्युजन थेअरी. आता थर्ड रिझन आहे तुमचं ॲक्सलरेटिंग ऑर स्टार्टिंग ऑफ ट्रेन. आता याच्यामध्ये तुमचं जे काही ट्रेन आहे किंवा एखादं व्हेकल आहे. लक्षात आता सुरुवातीला व्हेकल घेऊ आपण. हा रोड आहे तुमचा. जेव्हा तुमची व्हेकल सुरुवातीला स्टार्ट करतो आपण तेव्हा काय होतं मॅक्झिमम पॉवर रिक्वायर्ड असते त्याला मूव्ह होण्यासाठी सुरुवातीला. मग जेव्हा जे काही व्हील असतात त्या व्हीलच्या बॉटमची जी काही आहे तळाची जी काही माती आहे ते काय केली जाते बॅक साईडला तुमचं काय केलं जातं मूव्ह केलं जातं किंवा फेकली जाते. लक्षात त्याच पद्धतीनं इथं काय होतं तुमचं जेव्हा तुमचं जो काही ट्रेन आहे जेव्हा तुमचं ॲक्सलरेट होते म्हणजे स्टार्ट होते वेळेस त्याला काय होतं तेवढं ट्रेन लार्ज ट्रेन किंवा हेवी ट्रेन मूव्ह करायचं झालं असेल तर जो काही लोकोमोटिव्ह असतो तो काय करतो त्याचं मॅक्झिमम जे काही प्रेशर येतं ते कुठे येतं फ्रंट व्हीलवर येतं आणि ते फ्रंट व्हील काय करतात इथं मॅक्झिमम जे काही आहे प्रेशर किंवा इम्पॅक्ट ह्या फ्रंट व्हीलवर येतो आणि तो हे फ्रंट व्हील काय करतात हे जे काही रेल आहे लक्षात असं इथं काय फॉरवर्ड डायरेक्शनला बॅक डायरेक्शनला मूव्ह करायचा प्रयत्न करतात. कारण इथं काय झालेलं असतं तुम्ही जेव्हा ऑब्झर्व करा जेव्हा तुमची व्हेकल तुम्ही स्टार्ट करता तर सुरुवातीला काय होतो जे काही व्हील्स आहेत त्याच्यावर ते प्रेशर आलेला असतो किंवा कॉम्प्रेस मॅक्झिमम लोड आलेला असतो. त्याच्यामुळे त्याच्या बॉटमला जे काही सॉईल आहे ते कोणत्या डायरेक्शनला फेकली जाते ते बघा. कारण आता सुरुवातीला इथं काय होईल इथं ट्रेन आहे ट्रेनचा व्हील आहे हा ट्रेनचा व्हील काय करेल इथं मॅक्झिमम लोड आल्यामुळं लक्षात ते ह्याच्या बॉटमची जी काही रेल आहे तो काय करतो बॅकवर्ड डायरेक्शनला मूव्ह करतो. लक्षात परत इथं काय झाली मुवमेंट झाली परत लक्षात पण ही मुवमेंट कोणत्या साईडला आहे बॅकवर्ड साईडला आहे. पण इथं पण काय झालं रेलची मुवमेंट झाली लॉंगिट्युडिनल डायरेक्शनला. एकतर तुमचा ट्रेन ह्या डायरेक्शनला मूव्ह होईल किंवा एकतर रेल तुमचा रिव्हर्स डायरेक्शनला चेंज होईल बॅकवर्ड डायरेक्शनला आणि हे फॉरवर्ड डायरेक्शनला. पण हे रेलच्या दिशेमध्ये हे मुवमेंट होते लक्षात. मग रेलच्या दिशेमध्ये म्हणजे लॉंगिट्युडिनल मुवमेंट होते रेलची यालाच काय म्हटलं जातं क्रीप ऑफ रेल. तर इथं काय होतं इथं सुरुवातीला तुमचं ट्रेन असं स्टार्ट होते वेळेस व्हील काय करतो मॅक्झिमम इथं लोड ॲक्ट करतो तो आणि तो पुढे मूव्ह होतो. मग जेव्हा इथं सुरुवातीला तो मूव्ह होते वेळेस मॅक्झिमम व्हील लोड इथे ॲक्ट होतो फ्रंट व्हीलला आणि त्याने काय केलं जातं हे व्हील बॅकवर्ड साईडला मूव्ह केला जातो लक्षात. मग या ठिकाणी परत काय होते फक्त इथं रेलची जी काही मुवमेंट आहे ते कसं असणार इथं बॅकवर्ड डायरेक्शनला असणार. जे काही रेल्स आहेत ते कुठं पुश होणार आहेत तर बॅकवर्ड डायरेक्शनला. पण बॅकवर्ड जरी डायरेक्शन असली पण जे काही रेलची मुवमेंट आहे ते कशी लॉंगिट्युडिनल आहे म्हणजे रेलच्या दिशेमध्येच आहे. यालाच काय म्हटलं जातं क्रीप ऑफ रेल. परत आपण स्टेटमेंट वाचू. ॲट द टाइम ऑफ ॲक्सलरेटिंग ऑर स्टार्टिंग ऑफ ट्रेन the engine wheels give backward thrust which tend to push the rails backward causing the creep in backward direction. आता जे काही येतं काय म्हणलं तुम्हाला जे काही इंजिन व्हील आहेत किंवा फ्रंट व्हील आहेत ते काय केलं जातं त्या रेलला बॅक साईडला मूव्ह करायचा प्रयत्न करतात. कारण कसं आहे तुमचं जे काही ट्रेन आहे ते स्टार्ट होते लक्षात किंवा ॲक्सलरेट होते म्हणजे गती घ्यायला प्राप्त करते या ठिकाणून 0 पॉईंटपासून ते काय झालेलं आहे काही मोशन ते कॅप्चर करायला बघते काही ते व्हेकल किंवा व्हील मोशनमध्ये यायला बघतात किंवा इंजिन मोशनमध्ये याच्या कंडिशन वेळेस जे काही सुरुवातीला जे काही रेल आहे ते काय केलं जातं बॅकवर्ड डायरेक्शनला मूव्ह केलं जातं लक्षात. मग असं बॅकवर्ड डायरेक्शनला तुमचं काय झालं
रेलची मुवमेंट झाली, आलं लक्षात. जे काही व्हील्स आहेत ते काय केलं जातं, त्या रेल्सला पुश केलं जातं इन बॅकवर्ड डायरेक्शन. मग जी पुश केल्यानंतर रेलची काय ती होईल, तिथं मुवमेंट होईल. या मुवमेंटला काय म्हटलं जातं, क्रीप ऑफ रेल. मग क्रीप ऑफ रेल कशामुळे झालं, ॲक्सलरेटिंग ऑर स्टार्टिंग ऑफ ट्रेन, म्हणजे तुमचं इंजिनची गती वाढते वेळेस किंवा इंजिन किंवा ट्रेन चालू होते वेळेस, आलं लक्षात. ट्रेनची गती वाढते इन्क्रीज करताना किंवा तुमचं जे काही ट्रेन आहे ते स्टार्ट होते वेळेस त्या ठिकाणी क्रीप ऑफ रेल, त्यावेळेस क्रीप ऑफ रेल त्या ठिकाणी क्रिएट होतो. पण ह्या ठिकाणी क्रीप ऑफ रेल कसं होतो, इन रिव्हर्स डायरेक्शन, इन बॅकवर्ड डायरेक्शन. रेल्स काय केलं जातं, पुश केलं जातं इन बॅकवर्ड डायरेक्शन. मग त्या ठिकाणी काय होतं, आपलं रेल्स पार्श्ववत डायरेक्टला पुश केलं म्हणजे त्या ठिकाणी आपलं काय झालं, रेलची मुवमेंट झाली, आलं लक्षात. मुवमेंट झाली लॉंगिट्युडिनल, एकतर ते फ्रंट साईडला मूव्ह होईल तुमचं रेल किंवा बॅक साईडला होईल, पण त्या रेलच्या दिशेमध्ये ती काय झालेली आहे, रेलची मुवमेंट झाली आहे, रेलच्या डायरेक्शनमध्येच रेलची मुवमेंट झालेली आहे, म्हणून याला काय म्हणलं, लॉंगिट्युडिनल मुवमेंट, आलं लक्षात. मग ह्या रेलची मुवमेंट झालीच म्हणजे त्या ठिकाणी परत काय झालं, आपलं क्रीप त्या ठिकाणी फॉर्म झालं किंवा ऑकर्ड झालं, आलं लक्षात. हे झालं थर्ड पॉईंट. फोर्थ पॉईंट आहे तुमचं डिॲक्सलरेटिंग ऑर स्टॉपिंग द ट्रेन ड्यू टू ॲप्लिकेशन ऑफ ब्रेक. आता जेव्हा तुम्ही ब्रेक अप्लाय करता किंवा स्पीड कमी करता त्यावेळेस काय केलं जातं, तुमचा जो काही रेल आहे तो काय केला जातो, फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह केला जातो. आता तुम्ही एखादं व्हेकल मूव्ह करते वेळेस रोडवरून अचानक ब्रेक दाबा, काय होतं, तुमची जी काही व्हेकल आहे स्पीडमध्ये असेल तर जेव्हा ब्रेक अप्लाय केल्यानंतर लगेच स्टॉप होत नाही, हा लक्षात. इथं तुम्ही जरी ब्रेक अप्लाय केलं ह्या ठिकाणी येऊन तर त्या ठिकाणी तुमचे जे काही व्हेकल आहे स्टॉप होत नाही, ते काय होते, काही डिस्टन्स पुढे मूव्ह होऊन त्याला स्किडिंग होऊन काय होते, काय डिस्टन्स कवर करते, आलं लक्षात. काही डिस्टन्स कवर करते आणि नंतर जाऊन ते थांबते. मग ते जेव्हा तुमचं स्किड करते वेळेस काय होते, तिथं तुमचं फ्रिक्शन फॉर्म होतं आणि ते फ्रिक्शन कसं असतं, लॉंगिट्युडिनल डायरेक्शनला असतं. मग आलं लक्षात. मग त्याच्यामुळं काय होईल, त्या ठिकाणी आता इथं तुमचं ट्रेन आहे आणि ट्रेन कशामुळे मूव्ह होते, तुमचं रेलवरून. मग हे व्हील ज्या ठिकाणी ब्रेक अप्लाय केलं त्या ठिकाणी न थांबता ते काय होतात, काही डिस्टन्स कवर करून ते पुढे थांबतात. मग त्या ठिकाणी जे काही मग ब्रेक जरी दाबलं तरी तुमचे काय असतं, ट्रेन मूव्ह होते काही डिस्टन्स. मग ते कसं असते, इन फॉरवर्ड डायरेक्शनला असते, त्याच्यामुळे तुमचे फॉरवर्ड डायरेक्शनला काय होईल, तुमचं परत तिथं रेल मूव्ह होऊन जाईल. ब्रेक जरी अप्लाय केलं तरी तुमची ट्रेन काय करते, त्या रेलला पुश करते इन फॉरवर्ड डायरेक्शन, म्हणजे परत तिथं काय झालं, तुमचं रेलची मुवमेंट झाली इन लॉंगिट्युडिनल डायरेक्शन, आलं लक्षात. मग परत त्याची ही जी काही मुवमेंट झाली म्हणजे त्या ठिकाणी क्रीप फॉर्म झालं ड्यू टू डिॲक्सलरेटिंग ऑर स्टॉपिंग द ट्रेन ड्यू टू ॲप्लिकेशन ऑफ ब्रेक. ब्रेक अप्लाय केल्यानंतरही तुमचं ट्रेन काय होते, काय डिस्टन्स कवर होतं विदाऊट मुवमेंट ऑफ व्हील. रेलची काही इथं मुवमेंट होणारच नाही, तो रोटेट होणार नाही, पण काय होईल, तुमचं जे काही ब्रेक अप्लाय केलं तरी तुमचं काय होईल, इथं स्किडिंग होऊन तुमचा रेल व्हील काय होईल, काही डिस्टन्स कवर होईल आणि तो इथं स्टॉप होऊन जाईल. इथं जरी तुम्ही पॉईंट नंबर 1ला ब्रेक अप्लाय केलं तर तो व्हील त्याच ठिकाणी स्टॉप होणार नाही, तो काय करेल, तो घसरत जाईल आणि तो पॉईंट नंबर 2च्या ठिकाणी येऊन स्टॉप होऊन, जेव्हा घसरते वेळेस तो काय होईल, तिथं फोर्स फॉर्म करेल, तो कोणता, इन लॉंगिट्युडिनल डायरेक्शनमध्ये, आलं लक्षात. तो तिथं फ्रिक्शन फॉर्म झालेला असेल आणि तो त्या रेलला काय करेल, पुश करायचा प्रयत्न करेल इन फॉरवर्ड डायरेक्शन. मग त्या ठिकाणी काय होईल, तुमचं रेल मुवमेंट ऑकर्ड होईल. म्हणजे रेल मुवमेंट ऑकर्ड झाली म्हणजे तुमचं त्या ठिकाणी क्रीप ऑफ रेल ऑकर्ड झालेला, आलं लक्षात. मग क्रीप काय होईल, तुमचं इन फॉरवर्ड डायरेक्शनला होईल. तर तुम्हाला लक्षात आलं माहिती पाहिजे प्लस एक्झामच्या दृष्टिकोनातून जेव्हा तुमचं रिझन दिलं असेल डिॲक्सलरेटिंग स्टॉपिंग ट्रेन ड्यू टू ॲप्लिकेशन ऑफ ब्रेक, तर जे काही क्रीप होतं तर ते कोणत्या डायरेक्शनला होतं, तर फॉरवर्ड डायरेक्शनला, क्रीप इन फॉरवर्ड डायरेक्शन. आणि जेव्हा तुमचं ॲक्सलरेटिंग किंवा स्टार्टिंग ट्रेन असेल तर तुमचं जे काही क्रीप ऑफ रेल होणार आहे ते कसं होणार आहे, बॅकवर्ड डायरेक्शनला, म्हणजे रेल काय होणार आहेत, पाठीमागच्या दिशेला मूव्ह होणार आहेत, आलं लक्षात. त्याची जी काही मुवमेंट होणार आहे रेलची ते बॅकवर्ड डायरेक्शनला मूव्ह होणार आहे इन केस ऑफ ॲक्सलरेटिंग ऑर
स्टार्टिंग ऑफ ट्रेन. आणि जेव्हा तुमचं रिझन हे असेल किंवा कॉज हे असेल ॲक्सेलरेटिंग ऑर स्टॉपिंग द ट्रेन, तेव्हा तुमचं रेल काय होणार आहे, फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह होणार आहे. क्रीप इन फॉरवर्ड डायरेक्शन. लक्षात. ब्रेकिंग इफेक्टमुळं काय होतं, तुमचं जे काही रेल आहे ते काय केलं जातं, पुश केलं जातं इन फॉरवर्ड डायरेक्शन. रेल पुशड इन फॉरवर्ड डायरेक्शन. लक्षात. कशामुळं, तुमचं एकतर ॲक्सेलरेटिंग असेल किंवा स्टॉपिंग असेल किंवा त्याचं ब्रेक तुम्ही अप्लाय केला असं, मग स्टॉप करायच्यामध्ये ब्रेक अप्लाय केलं त्याच्यामुळं काय होईल, तुमचं रेल पुश केला जाईल इन फॉरवर्ड डायरेक्शन. म्हणजे जर पुश केला जाईल फॉरवर्ड डायरेक्शनला म्हणजे त्या ठिकाणी रेलची काय होईल, मुवमेंट होईल. म्हणजेच त्या ठिकाणी क्रीप ऑकर्ड इन फॉरवर्ड डायरेक्शन. क्रीप ऑकर्ड इन फॉरवर्ड डायरेक्शन. तर ही काय झाली याची फोर्थ. हे 4 रिझन झाले. तर पुढच्या लेक्चरला आपण काय करू, पुढचे जे काही रिझन्स आहेत, एकूण आपले किती रिझन्स आहेत, 9 रिझन्स आहेत किंवा मेन प्रिन्सिपल कॉजेस किती आपले टोटल 9 आहेत, ते आपण काय करू पुढच्या लेक्चरला कव्हर करू. थँक्यू.